श्री गुरुदेव दत्त तेजोमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ऐकणार आहोत एक साधा रजक पण त्याच्या आयुष्यात घडणार आहे असा चमत्कार, ज्यामुळे सगळं जग थक्क होईल. आणि एक दिवस त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः श्री गुरूंनी त्याला दिला असा वर, ज्यामुळे त्याचे नशीबच बदलले. पण असा कोणता वर होता आणि त्या रजकाच्या आयुष्यात पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर चला सुरू करूया. श्री गुरुचरित्र अध्याय 9. रजक वरप्रदान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्म्य सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपादयती कुरवपुरात असताना पुढे काय झाले? ती कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धांनी श्री गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयती कुरवपुरात असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे. श्रीपादयती नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपादयतींना नमस्कार करीत असे. श्रीपादयतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी अशी मनोभावे सेवा घडत असे. एक दिवस नित्यनेमाप्रमाणे श्रीपादयती स्नान संध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपाद वल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोतराच्या पदराला शकून गाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहे. त्यानंतर त्या धोब्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने श्रीपादयतींची अनन्य भावे सेवा सुरू केली. तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करीत असे. ही सगळी कामे तो अगदी मनापासून श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे. असे कित्येक दिवस तो श्री गुरूंची सेवा करीत होता. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक मलेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता. त्या राजस्त्रिया नटून थटून राजेश्वरात जलविहार करीत होत्या. त्यांची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती घोडे होते. दासदासी होत्या. ते सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असे भोगले नाही. माझे जिणे पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे ऐश्वर्य, हा किती सुखात आहे. याची पुण्याई केवढी असेल कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल. त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले असणार. मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही. माझं जीवन एखाद्या पशुसारखं आहे. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाचे चिंतन करीत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे. ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते. पण आपण एकदा तरी
असले ऐश्वर्य भोगावे असा विचार त्या धोब्याच्या मनात येऊन गेला. त्यावर श्रीपाद यती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिये शमन करावीत, नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादी वासना शमविण्यासाठी तू मलेच्छ कुळात जन्म घे व राज्याचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुन्हा दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदूर नगरात जन्म घेशील, त्यावेळी मी तेथे येईन. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रजकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला या जन्मी राज्यभोग घ्यावयाचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे योग्य ठरते. ठीक आहे, असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच त्या रजकाचा मृत्यू झाला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या पुढील कथा मी नंतर सांगेन. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिकच वाढले. ते कुरवपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्री वल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्याने अश्विन वद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्मदेहाने त्याच ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाही, परंतु जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रजकवर प्रदान या नावाचा अध्याय 9वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.